पाकिस्तानची अवस्था ही घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाल्याचं वक्तव्य अमेरिकन लष्कराचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉनचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी केलेलं आहे। एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुबिन यांनी पाकिस्तानची पोलखोल केलेली आहे। ऑपरेशन सिंदूरमधून भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलंय। केवळ लष्करच नाही तर कूटनैतिक स्तरावर सुद्धा भारताने पाकची धूळदाण उडवल्याचं रुबिन म्हणाले। या ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध संपूर्ण जगासमोर आल्याचा दावा रुबिन यांनी केलेला आहे। भारताच्या सडेतोड कारवाईमुळे पाकिस्तानचा अक्षरशः कंबरडा मोडलाय। भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे हाल झाले, त्यामुळे भारताविरोधातील या युद्धात पाकिस्तानने अखेर शस्त्रबंदीसाठी अक्षरशः विनंती केली आणि यानंतरची पोलखोल अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने केलेली आहे। युद्धबंदीसाठी पाकची याचना करत होता असा दावा मायकल रुबिन यांनी केला आहे। Now, however, is what Pakistan will do next. Clearly, there is a problem within the Pakistani military, both because it's a cancer on Pakistani society and because, as a military, it's incompetent. And so, is Asim Munir going to keep his job? Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly. आता भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एका नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सियालकोटमधील पसरूर लष्करी छावण्यांवरती जवानांना भेट देताना भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या कृतीची नक्कल केल्याचा आरोप होतो। पण या दोन्ही भेटींमध्ये नेमका फरक काय आहे, या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या संदेशामध्ये नेमका फरक काय याविषयीचा सविस्तर रिपोर्ट बघूया। कॉपी कॅट शहबाज शरीफ। मोदींची नक्कल करत घेतली सैन्याची भेट। पराभवानंतर पाकिस्तान सैरभैत। भारत माता की। दोन नेते, दोन भेटी आणि दोन संदेश। असं म्हणतात की युद्ध परिस्थितीत बुलेटपेक्षाही शक्तिशाली आवाज असतो तो नेतृत्वाचा। भारत पाकिस्तानच्या युद्ध परिस्थितीत जेव्हा दोनही देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या सैन्याची भेट घेतली तेव्हा या दोन भेटींमधला फरक सूर्यप्रकाशा इतकाच लख्ख होता। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूरच्या एअरबेसवरती पोहोचले। हा तोच एअरबेस आहे जो उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा पाकनं केला आणि त्यामुळे जाणीवपूर्वक आदमपूरला येत मोदींनी सैन्याचं मनोबल वाढवलं। हवाई दलाच्या पाठीवर कौतुकाची थाप देत जोशपूर्ण भाषणही केलं। मोदींनी आदमपूर भेटीतनं पाकिस्तानला इशारा तर दिलाच, पण पाकनं केलेल्या सगळ्या दाव्यांची पोलखोल केली। पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी त्यांच्या पाठीमागे दिमाखात उभी होती भारताची आधुनिक कवच कुंडलं S-400 डिफेन्स सिस्टीम, तर मोदींच्या फोटोंमध्ये झळकली भारताच्या हवाई दलाची ताकद MiG-29। आकाश जैसे हमारे मेड इन इंडिया प्लेटफॉर्म हो, इनको S-400 जैसे आधुनिक और सशक्त डिफेंस सिस्टम ने अभूतपूर्व मजबूती दी है। एक मजबूत सुरक्षा कवच भारत की पहचान बन चुकी है। पाकिस्तान की लाख कोशिश के बाद भी हमारे एयरबेस हो या फिर हमारे दूसरे डिफेंस इंफ्रास्ट्रक्चर, इन पर आंच तक नहीं आई। मोदींच्या भेटीनंतर पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही दौऱ्याची हुक्की आली। या दौऱ्यात शरीफ यांनी मोदींची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न केला, पण ही नक्कल करताना पाकनं स्वतःची अक्कल मात्र गहाण ठेवली। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ सियालकोटच्या पसरूर लष्करी छावणीवर पोहोचले।
10 मेला भारतानं याच परिसरातली पाकची रडार सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे शहाबाज शरीफ यांच्या दौऱ्यात न कोणताही जोश होता न उत्साह. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातनं भारतानं आपल्या विजयाचं सेलिब्रेशन केलं, भारत माता की भारत माता की. तर शहाबाज यांचा दौरा म्हणजे पराभवाचं चिंतन होतं. मोदींच्या दौऱ्यात भारताच्या आधुनिक शस्त्रसज्जतेची झलक दिसली, तर शहाबाज यांच्या दौऱ्यातनं पाकच्या शस्त्रसज्जतेचा मागासपणा जगानं पाहिला. मोदींच्या भाषणाच्या बॅकग्राऊंडला होती S-400 रडार सिस्टीम, तर शहाबाज उभे होते चायनीज मेड अल खालिद टँकवर. आधुनिक वॉरफेअरच्या काळात पाकिस्तान आजही टँकवरती अवलंबून असल्याचं पाहायला मिळालं. तर पाक आर्मी समोर शहाबाज शरीफ यांनी उसना आणून भाषण ठोकलं खरं, पण त्यात जराही दम नव्हता. या दोन नेत्यांच्या भेटींची दृश्य पाहिल्यावर हे लक्षात येतं की भारत शस्त्र सामर्थ्यासह उभा आहे, तर पाकिस्तान नुकसान झाकण्याचा प्रयत्न करतोय. कारण मोदींनी पाकिस्तानला दिलेली वॉर्निंग कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा कमी नाहीये. अगर पाकिस्तान ने फिर से आतंकी गतिविधि या सैन्य दुस्साहस दिखाया तो हम उसका मुंह तोड़ जवाब देंगे. ये जवाब अपनी शर्तों पर अपने तरीके से देंगे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.